सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ। 100% डॉमिनोजच्या याच्यामध्ये हलगर्जीपणा आहेच, कारण एखादी जर एक तुमच्या एम्प्लॉईशी तर त्या एम्प्लॉईला पूर्ण त्यांचा जे काही ड्रेस कोड असतो, त्याचे सेफ्टी शूज असतात, या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड कराव्या लागतात। आणि त्या SOP जेव्हा वापरला जातो की एखादी गोष्ट करायची असेल तर तिची प्रोसेस कशी असते, ही प्रोसेस त्या एम्प्लॉईला समजावून देण्यासाठी तिथे एक अधिकारी, त्यांचा एक सुपरवायझर अवेलेबल असायला लागतो। ही कुठलीही गोष्ट तिथे नाही आहे आणि आज अशी घटना घडलेली आहे, आज त्या मुलावर झाल्या, उद्या दुसऱ्या कुठल्या तरी मुलावर होऊ शकते। त्यासाठी डॉमिनोजला आम्ही 100% डॉमिनोजला याच्यावर हे करतो की डॉमिनोजच्या याच्यामध्ये 100% चुकीच्या पद्धतीने तिथे कार्यपद्धती अवलंबित आहे। आणि अशा लहान लहान छोट्या छोट्या मुलं कॉलेज करून अर्ध्या ह्याच्यामध्ये आपलं हे करतात, एम्प्लॉई म्हणून तिथे कामाला शिकून आपली कामं करत असतात। आणि अशा पद्धतीने ह्या लहान लहान मुलांवर जर असे अन्याय असतील, ह्यांचे तर बिझनेस चालूच असतात, पण अशा लहान लहान मुलांवर अशा पद्धतीने जर होत असेल तर उद्या आज आमचा मुलगा गेला आहे, उद्या दुसरा कोणाचा तरी जाईल। डॉमिनोजवर 100% आम्ही गुन्हा दाखल करणार आणि तो गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार। सर्वात पहिले जी महत्त्वाची गोष्ट आहे ना की बेसिक ट्रेनिंग यांनी द्यायला पाहिजे। आता डॉमिनोजचे ऑथोराइज पर्सन आतापर्यंत कोणी आलेले नाही आहेत। इन्सिडन्स रिपोर्ट एक क्रिएट होतो, ऑफिसमध्ये बनवला जातो, तो त्यांना दाखवा म्हटलं तर ते म्हणतात नाही ते बनवतायत, आम्ही बंद करून आलो आहे, हे करून आलो आहे, अशी उडवाउडवीची उत्तर आहे। इव्हन तुमच्याबरोबर बोलण्यासही त्यांची माणसं तयार नाही आहेत। तर आम्ही आता काय करायचं, म्हणून आता कायदेशीर मदत घ्यावी लागेल। हतबल त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची मदत होईल आणि मित्रमंडळी आहेत त्यांची। अजून काय बोलू शकतो, गमावणारा मुलगा गेलेला आहे, त्याचा CCTV देखील तुम्ही बोलता, CCTV फुटेज आहे ते तुम्हाला आम्ही देऊ, त्याच्यात तुम्ही देऊ शकता। CCTV फुटेज दाखवत सर। हा मुलगा त्या ठिकाणी कुठल्या कामासाठी त्याला निमंत्रण हे केलेलं, ह्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। कारण जर जो डिलेवरीसाठी असेल किंवा स्टोअरमध्ये असेल तर त्याला हे काम का करावं लागलं, कुठल्या पद्धतीने करायला लावलं, सुपरवायझरने हे काम करण्यासाठी का प्रवृत्त केलं, या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील। आणि या तपासून घ्याव्या लागतील म्हणजे 100% कुठेतरी सुपरवायझर काहीतरी प्रेशर करत असतील अशा एम्प्लॉईजवर आणि हे असे त्यांच्याकडून कामं करून घेत असतील, म्हणजे कमी पगारामध्ये जास्त कामं करून घ्यायची आणि अशा मुलांना असा नाहक त्रास सहन करावा लागतो। कारण शेवटी प्रत्येकाला आपल्या पोटाची खळगी हे करण्यासाठी काही ना काही काम कष्ट करावेच लागत असतात। तर याच्यावर खरं डॉमिनोज या ऑर्गनायझेशनवर कुठल्याही परिस्थितीत तक्रारी करावीच लागेल। आपण पत्रकार आहात, आपल्या माध्यमातूनही आम्हाला काहीतरी सहकार्य मिळेल आणि आपण त्या ऑर्गनायझेशनबद्दल लवकरात लवकर काहीतरी पोलिसांमार्फत त्यांच्यावर कायदेशीर खटला दाखल करावा अशी आमची तुम्हालाही विनंती आहे। दादा, डॉमिनोजच्या हलगर्जीपणामुळे एका 22 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला, काय सांगाल? मनीष कदम हा आमच्या राबोडी विभागातला एक तरुण मुलगा डॉमिनोजमध्ये कामाला होता आणि सकाळी 5 वाजता काहीतरी शॉक लागून त्याचं हे झालं, सकाळी आम्हाला बातमी समजली आणि ते बघितलं तर तिथे कुठल्याही प्रकारची त्यांना म्हणजे सेफ्टीसाठी कुठल्याही प्रकारची तिथे साधनं काही अवेलेबल नव्हती आणि तिथे त्या डॉमिनोज कंपनीवाल्यांनी त्यांना व्यवस्थित सहकार्य पण काही केलं नाही। त्यांच्याशी बोलणं करत होते त्याचे नातेवाईक, तर त्यांचं सहकार्य लागलं नाही। तो मुलगा आणि त्याची आई हे दोघंच होते। आता त्याच्या आईला त्याचा जो मेन सहारा होता तो निघून गेला आहे। त्यामुळे आता कंपनीने जे काय असेल कंपनीवरती ते हे लोक तर हे करणारच आहेत, त्यांच्या घरवाले आणि आम्ही सगळे मित्रमंडळी। पण तुम्ही मीडिया थ्रूही जरा ही गोष्ट हे करा की जेणेकरून त्या मुलाच्या फॅमिलीला काही त्याचा फायदा होऊ शकेल पुढे त्याच्या आईच्या शरीराचं चालवण्यासाठी। काय नेमकं कारण होतं मृत्यूचं? त्याला माझ्या घरी सकाळी 7 वाजता एक त्याचा मित्र आला, त्याला त्याच्या स्टाफने कळवलं होतं की तुमचा भाऊ हॉस्पिटलला आहे, त्याला शॉक लागला आहे म्हणून। त्याची शिफ्ट ॲक्च्युली संपते 3 वाजता, तो 3:30-4पर्यंत घरी येतो नेहमी। एक्स्ट्रा त्याला थांबवून तिथे क्लिनिंगचं, आणि तो त्याचं वर्क ते नव्हतं ॲक्च्युली, क्लिनिंगचं वर्क नसतं तरी त्याला क्लिनिंग करायला दिली होती आणि त्याच्यामध्ये पण सेफ्टी नसताना आणि मशीन ती माहितीप्रमाणे 5-6 महिन्यापासूनच खराब आहे, घेतलं आहे तेव्हापासूनची, आणि त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे। त्याची एक तर आई आहे, ती विधवा आहे, त्याच्या आईचा एकुलता एक हा मुलगा आधार होता, तो राहत होता माझ्या घरी। त्याच्या आई पण घरकाम करते, फक्त त्याला दादा डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल का? डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा आहेच, पण तुम्ही बघाल त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याच्यात तुम्ही जर बघितलं ना तर त्यांनी कुठलेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत। म्हणजे जर कर्मचारी काम करत आहेत तर सेफ्टी प्रिकॉशन्स ॲटलिस्ट प्रोव्हाइड करणं त्या कर्मचाऱ्यांचं काम आहे ना, की जे मॅनेजर आहेत, ऑन ड्युटी सुपरवायझर आहेत, तर त्या प्रकारचे कुठलेही त्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत।
आणि त्याच्या एखादं आपण काम करतो इलेक्ट्रिकल प्रोफेशनल कोणीतरी बाजूला उभं हवं आहे की आपण एखादं मशीन त्याला हँडल करायला देतो आहे की इलेक्ट्रिकल प्रोफेशनल त्यांच्याकडे कोणीच नाही आहे. आणि बरं त्यांचे बरेचसे एम्प्लॉईज आता त्याची डेथ झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आमच्याबरोबर हजर होते. त्यांना आम्ही काही प्रश्न केले तर त्यांच्याकडे त्याची उत्तरं क्लिअर नाही आहेत. त्यांना आम्ही म्हटलं की मग तुम्ही बोलायचं आम्ही कुणाशी किंवा तुम्ही फेस करा आमच्याबरोबर. तर म्हणतात नाही आता आम्ही बोलणारे आम्ही माणसं नाही आहोत, आमचे लिगल हेड येतील, आमचे HR हेड येतील, मग ते बोलतील. आणि आता ऑलमोस्ट झाले 4-5 तास झाले आम्ही त्यांची वाट बघतोय, पण डॉमिनोजकडनं उत्तर देणारा अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. पण डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा 100% हलगर्जीपणा आहे ना. तुम्ही जो CCTV फुटेज बघाल त्याच्यात तुम्हाला ते स्पष्ट होईल. काय त्या शॉपमध्ये काम करणारा एक मुलगा देखील आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे. दादा काय सांगशील, काय नेमकं त्या मशीनचा प्रॉब्लेम होता का? यार मशीन बंद येते. हां 4 महिन्यापासून मशीन बंद आहे. तर ते आपोआप लोड बीड घेते मशीन. नक्कीच या संदर्भात काय डॉमिनन्सवर गुन्हा वगैरे दाखल करून किंवा काय कायदेशीर मदत तर आम्हाला घ्यावीच लागणार आहे, कारण त्याच्या घरात तर असं चरितार्थ चालवणारं कुणीच नाही. आईचा एकुलता एक मुलगा आहे, आई घरकाम करते त्याची, वडील लहान असतानाच वारलेत. तर आता त्याचं पुढचं भवितव्य काय, त्याच्या आईचं भवितव्य काय? मग त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी कायदेशीर मदत घ्यावीच लागणार आहे. आणि म्हणून आम्ही मीडियाची सुद्धा मदत मागितली. आम्ही हतबल आहोत, आम्ही जायचं कुणाकडे? कारण डॉमिनोजकडनं एकही असा ऑथराईज पर्सन तुमच्या समोर येऊन बोलायलाही तयार नाही. त्यामुळे आम्ही कंप्लीट हतबल आहोत आणि म्हणून ही वेळ आमच्यावरती आली. तर कृपया मदत होईल सरकारकडनं किंवा कायदेशीररित्या, आम्हाला हीच अपेक्षा आहे.